पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक संपन्न. बैठकीत तब्बल 2.5 तास मंथन. दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत सरकारचा पाकिस्तानला मोठा दणका. सिंधू जल कराराला स्थगिती. अटारी वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय. तर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम. केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली होणार बैठक. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलावली बैठक. दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा. पडद्यामागे बसून ज्यांनी कट रचला त्यांना सोडणार नाही. राजनाथ सिंह यांचा इशारा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्या राज्यातल्या 4 जणांचं पार्थिव दाखल. मोने, जोशी आणि लेले यांच्या पार्थिवावर डोंबिवलीमध्ये अंत्यसंस्कार. तर दिलीप देसलेंवर पनवेलमध्ये अंत्यसंस्कार. कुटुंबियांना अश्रू अनावर. दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. पर्यटकांना घेऊन उद्या 2 विमानं श्रीनगरहून मुंबईत येणार.